ಭಾರತವನ್ನು ಆಹಾರ ಮತ್ತು ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನೆಯ ಜೊತೆಗೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ನಾವೀನ್ಯತೆ ಮತ್ತು ನೈತಿಕತೆಯ ಜಾಗತಿಕ ಕೇಂದ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡುವಲ್ಲಿ ಕೃಷಿ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳ ಪಾತ್ರ ಪ್ರಮುಖ ಎಂದು ಕರ್ನಾಟಕ ಗೌರವಾನ್ವಿತ ರಾಜ್ಯಪಾಲರಾದ ಶ್ರೀ ತಾವರ್ ಚಂದ್ ಗೆಹ್ಲೋಟ್ ಅವರು ಹೇಳಿದರು. ರಾಯಚೂರು ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದ 14ನೇ ಘಟಿಕೋತ್ಸವದಲ್ಲಿ ಬಳ್ಳಾರಿಯಿಂದ ವರ್ಚುವಲ್ ಮೂಲಕ ಭಾಗವಹಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕೃಷಿ ಆಧಾರಿತ ನವೋದ್ಯಮಗಳು ಭಾರತೀಯ ಆರ್ಥಿಕತೆಯಲ್ಲಿ ಕ್ರಾಂತಿಯನ್ನುಂಟು ಮಾಡುತ್ತಿವೆ. ಇಂದು ಭಾರತದ ಆರ್ಥಿಕತೆಯು ವಿಶ್ವದ 4ನೇ ಅತಿದೊಡ್ಡ ಆರ್ಥಿಕತೆಯಾಗಿದ್ದು, ಕೃಷಿ ವಲಯವು ಅದರಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಕೊಡುಗೆ ಹೊಂದಿದೆ. ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಇಂಡಿಯಾ, ಡಿಜಿಟಲ್ ಇಂಡಿಯಾ, ಆತ್ಮನಿರ್ಭರ ಭಾರತದಂತಹ ಯೋಜನೆಗಳಿಗೆ ಸೇರಿ ದೇಶವನ್ನು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದ ರಾಷ್ಟ್ರವನ್ನಾಗಿ ಮಾಡಲು ಯುವ ಪೀಳಿಗೆ ಮುಂದಾಗಬೇಕು ಎಂದು ಕರೆ ನೀಡಿದರು. प्रबंध मंडल और अकादमिक परिषद के सम्माननीय सदस्यगण, विश्वविद्यालय परिवार के समस्त सदस्यगण, उपाधि प्राप्त करने वाले विद्यार्थी और उनके परिजन एवं उपस्थित समस्त विद्यार्थीगण, सम्माननीय अतिथिगण एवं मीडिया के महानुभाव, ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार। सबसे पहले मैं और हम मंत्री जी की ओर से आपसे क्षमा चाहते हैं कि हम प्रत्यक्ष रूप से आपके बीच में उपस्थित नहीं हो सके और अभी हम जिंदल एयरपोर्ट विजयपुर से वीडियो कॉन्फ्रेंसिंग के माध्यम से आपके बीच में उपस्थित हुए हैं। मुझे विश्वास है कि आप उसको इसके लिए क्षमा करेंगे। कर्नाटक कल्याण क्षेत्र में अनुकूल अद्वितीय जलवायु परिस्थिति एवं कृषि गतिविधियों को ध्यान में रखकर रायपुर में कृषि विज्ञान विश्वविद्यालय की स्थापना की गई है। आज विश्वविद्यालय कृषि शिक्षा, अनुसंधान और नवाचार के कारण राज्य एवं देश का प्रमुख विश्वविद्यालय बन गया है। उच्च शैक्षणिक मानकों की एक अलग पहचान बनाई है। इसके लिए मैं विश्वविद्यालय के कुलपति और उनकी टीम और समस्त विश्वविद्यालय परिवार को हार्दिक शुभकामनाएं देता हूँ। समर्पण और उनके द्वारा किए गए प्रयासों की सफलता का अवसर है। इस अवसर पर उपाधि प्राप्त करने वाले सभी विद्यार्थियों को बधाई एवं शुभकामनाएं देता हूँ और आप सबके उज्जवल भविष्य की कामना करता हूँ। यह बहुत ही खुशी की बात है कि कृषि क्षेत्र में महिलाओं की संख्या में लगातार वृद्धि हो रही है। महिलाओं की बढ़ती भागीदारी से कृषि क्षेत्र में देश की आत्मनिर्भरता और अधिक बढ़ रही है। उपाधि प्राप्त करने के बाद आज आप ऐसे मोड़ पर खड़े हैं जहाँ से आपके ಪ್ರಸ್ತುತ ಜಾಗತಿಕ ತಾಪಮಾನ ಏರಿಕೆ, ನೀರಿನ ಬಿಕ್ಕಟ್ಟು, ಮಣ್ಣಿನ ಸವೆತ, ಅತಿಯಾದ ಕೀಟನಾಶಕಗಳ ಬಳಕೆ ಮತ್ತು ರೈತರ ಆರ್ಥಿಕ ತೊಂದರೆಗಳಂತಹ ಸವಾಲುಗಳನ್ನು ಎದುರಿಸುತ್ತಿದ್ದೇವೆ. ಅಂತಹ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಂತಹ ಕೃಷಿ ವಿಜ್ಞಾನಿಗಳು, ನಾವೀನ್ಯಕಾರರು ಮತ್ತು ನೀತಿ ನಿರೂಪಕರ ಪಾತ್ರ ಇನ್ನಷ್ಟು ಮುಖ್ಯವಾಗುತ್ತದೆ. ಇಂದು ಕೃಷಿಯು ದತ್ತಾಂಶ ವಿಶ್ಲೇಷಣೆ, ಡ್ರೋನ್ ತಂತ್ರಜ್ಞಾನ, ಜೈವಿಕ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ಮತ್ತು ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯಂತಹ ಮುಂದುವರೆದ ತಂತ್ರಜ್ಞಾನಗಳೊಂದಿಗೆ ಸಂಯೋಜಿಸಲ್ಪಟ್ಟಿದೆ. ಸ್ಮಾರ್ಟ್ ಅಗ್ರಿಕಲ್ಚರ್ ಎಂಬ ಪರಿಕಲ್ಪನೆಯು ಈಗ ರೂಪ ಪಡೆಯುತ್ತಿದೆ. ಇದರಲ್ಲಿ ಯುವಕರ ಭಾಗವಹಿಸುವಿಕೆಯಿಂದ ಇದು ಸಾಧ್ಯವಾಗುತ್ತಿದೆ. ಕೃಷಿ ಉತ್ಪಾದನೆಯ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಪೂರೈಸಲು ಹೊಸ ಪರ್ಯಾಯಗಳನ್ನು ಉತ್ತೇಜಿಸುವ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಕಡಿಮೆ ಭೂಮಿಯಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಇಳುವರಿ ನೀಡಲು ಲಂಬ ಕೃಷಿ ತಂತ್ರಗಳ ಕುರಿತು ಹೆಚ್ಚಿನ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಸಿದರು. उपाधि प्राप्त करने के बाद आज आप ऐसे मोड़ पर खड़े हैं जहाँ से आपके लिए कई रास्ते खुलते हैं। आप में से कुछ शिक्षा की ओर अग्रसर होंगे, कुछ अनुसंधान में योगदान देंगे, कुछ अपने उद्यम की शुरुआत करेंगे, कुछ प्रशासनिक सेवाओं में प्रवेश करेंगे और कुछ समाज सेवा का कार्य करेंगे। कृषि नवोन्मेष के वाहक हैं और हरित भविष्य के दूत हैं। आप जैसे युवा वैज्ञानिक, शोधकर्ता और उद्यमी ही हमारे कृषि क्षेत्र को नई ऊंचाइयों तक ले जा
ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೃಷಿ ಸಚಿವರಾದ ಎನ್. ಚೆಲುವರಾಯಸ್ವಾಮಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.